सगळीकडे अंधार पसरला होता आणि त्याच वेळी माझ्या कामी आली ती माझी किरण. किरण बोल ना, पुढे बोल ना पटकन. म्हणजेच आशेचा किरण उगवला. आता तुम्हाला मी सविस्तर सांगतो. सारंग दादा दुष्ट लोकांच्या तावडीत सापडला होता. तेव्हा इन्स्पेक्टर तेव्हा किर्लोस्करांचा आदित्य आणि डिटेक्टिव्ह बबलू कुठे पाणी मुरतंय ना त्याचा शोध घेत होता. आदित्यला कोणत्या मुलांनी फोन करून बोलवलं त्याचा शोध घेता घेता त्याच मुलाचा ह्या दोघांना फोन सापडला. काय शोधतोय? काय नाही, हवा खायला आलोय. तुझी हवा मी काढतो बाहेर. काय शोधतोय खरं सांग. काही नाही, माझा मोबाईल. सच बोल, क्या ढूंढ रहा है? अहो साहेब काय नाही. देवा देवा इकडे. फोन सापडला. आय थिंक सो हा त्याचाच फोन असावा. ते तो का फोन घेऊन माझ्याकडे आले. मोबाईल दे. हा बघ, हा मोबाईल बघ. हा सारंगच्या केस मधला महत्वाचा पुरावा है, लेकिन ये कल से अनलॉक ही नहीं हो रहा है. कुछ करेगा? पण हा अनलॉक झालाच नाही. मग उपयोग कायचा? अरे वही बोल रहा हूं ना, उसको अनलॉक कर. वेट. पण काय करणार, त्या फोनचा पासवर्ड मलाही माहित नव्हता. पण सारंग दादा जेव्हा कोर्टात आला तेव्हा आदित्यने शिवानीला कोर्टाच्या बाहेर जाताना बघितलं. तो मुलगा अजून ताब्यात आहे ना तुमच्या? गुड. बांधून ठेवा आणि नीट लक्ष ठेवा त्याच्यावर. कोर्टाची हिअरिंग होईपर्यंत तो सुटता कामा नये, कळलं? आदित्यने ऐकलं आणि त्याला संशय आला की स्वराच्या बॉयफ्रेंडला शिवानीच्या गुंडानेच पकडलंय. मग काय आम्ही पटकन बोल, पुढे बोल पटकन. आमच्या तिघांचा गोंधळ झाला आणि तितक्यात मला माझ्या आशेचा किरणचा फोन आला. बुबलू, कुठेस तू? मला आत्ताच्या आत्ता भेटायला ये. सारंग सरांच्या केस बद्दल एक महत्वाची बातमी द्यायची आहे. लवकर भेट मला. आणि हा, देवाला पण सोबत घेऊन ये. तिने आम्हाला भेटायला बोलवलं आणि स्वराच्या बॉयफ्रेंडला कुठे पकडून ठेवलंय त्याचा पत्ता दिला आणि आम्हाला तिघांना स्वराचा बॉयफ्रेंड सापडला. याच गोडाऊन मध्ये ठेवलंय त्या मुलाला. अच्छा, पर तेरे को कैसे मालूम? कारण मी काही गुंडांना त्या मुलाला या गोडाऊन मध्ये घेऊन जाताना पाहिलं. ओके भाई लोग, तुम लोग रुको इधर ही, हम लोग जाके आते. मॅम, तुम्ही असं का बघताय माझ्याकडे? माझा याच्याशी काहीच संबंध नाहीये. नाहीये ना? मग जर तुझा संबंध नसेल तर कोणाचा संबंध आहे शोधून तर काढायला हवं, हो ना? तू विचारतेस त्याला का मी पुन्हा पकडून आणू? नाही, आय मीन मी बोलेन त्याच्याशी. गुड. कारण काय, कोर्टाने जरी माझ्यावर चौकशी लावली असली तरी मी अजून हार मानलेली नाहीये. हुकमाचा एक्का सतत राखून ठेवते शिवानी कारखानीस. सारंगच्या सह्या असलेली ही फाईल. अजूनही मनात आणलं. 2 मिनिटात त्या मेहेंदळेंना रस्त्यावर आणेन. एक मिनिट, पण हे सगळं किरणला कसं माहित? आता शिवानीकडे काम करते म्हणजे तिला माहिती असणारच. अच्छा, म्हणजे किरण सुद्धा या सगळ्यामध्ये सामील होती? तसं मला नाही वाटत. किरण खूप भोळी आहे. गोळी? बबल्या, तिने ना तुला गोळी दिली, गोळी, समजलं का? भोळी म्हणे. पण सगळं ठीक आहे यार. या सगळ्यातून आपला सारंग सुखरूप बाहेर आला तेच महत्वाचं. येस. कोणाच्या ना कोणाच्या रूपातून विठुराया आला
आणि विठुरायानेच हा गुंता सोडवला. आपली परीक्षा घेण्यासाठी गुंता करणाराही तोच आणि सोडवणारही तोच. मी आलेच. कुठे चाललीस? माझ्या विठुरायाला भेटायला. त्याचे आभार मानायचेत मला. येते मी. तुझा खेळ तुलाच माहित विठ्ठला. का सगळं घडवून आणतोस आणि मिटवूनही टाकतोस. तुझ्या लेकरांना अडचणीतही टाकतोस आणि त्यातून सोडवतोस सुद्धा. खूप बोलले मी तुला, खूप ऐकवलं, पण सॉरी. तुलाही माहिती आहे ना, माझ्यावर वेळच तशी होती. एकीकडे मी सारंग सरांसाठी कोर्टात पोहोचू शकणार नव्हते, पण तुझ्या कृपेने फारू माझ्या मदतीला आली. नमस्कार, मी भैरवी वझे आणि माझी मुलगी आत्ताची सिंगिंग सेन्सेशन तारा वझे. मी जरा बॅकस्टेजला जरा व्यवस्था बघून येते. आलेच तारा. ऑल द बेस्ट. चल चल सावली, तू रेडी आहेस ना? कार्यक्रम सुरू करायचा आहे. हां, रेडी राहा. एव्हरीथिंग इज all right. Tara! 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 Please कोणीतरी मदत करा. Help! Help! Tara! main switch off करा. Help! Help! Tara! तारा, प्लीज कोणीतरी ॲम्ब्युलन्स बोलवा लवकर. माझ्यावर कितीही वाईट वेळ आली तरी तू तुझ्या सावलीला एकटं सोडणार नाहीस हे पुन्हा सिद्ध करून दाखवलंस. तू कायम माझ्या पाठीशी उभा राहिलास. तुझे आभार नाही मानणार मी. आयुष्यभर तुझ्या ऋणात राहायला आवडेल मला. हे ऋण पांघरून आयुष्यभर तुझी भक्ती आणि सेवा करत राहीन मी. तू फक्त माझ्या सारंग सरांच्या आणि माझ्या घरच्यांच्या पाठीशी उभा राहा.